नमस्कार. आपण पाहताय इंडियन न्यूज 24 आणि मी विजय शिवगजे बातमी घेऊन येत आहे. जे आज 7 महिन्यापासून मराठा आरक्षणाचे युद्ध चालू आहे आणि आता तसेच महाराष्ट्रातील ओबीसी बांधवही रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचेच मी काही व्हिडिओ तुम्हाला आता इंडियन न्यूज 24च्या माध्यमातून दाखवणार आहे. सविस्तर वृत्त असे की पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणारे छोटेसे गाव कीर्तनवाडी येथील एक ध्येयवेडा तरुण प्रल्हाद बाबासाहेब कीर्तने असे त्या तरुणाचे नाव आहे आणि आज आम्ही 7 दिवसापासून त्याच्याशी अनेकदा चर्चा केली आणि इंडियन न्यूज 24च्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे. तर मी आज असंच त्या ठिकाणी आज राष्ट्रीय महामार्ग 61 वर आज रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व यावेळी ग्रामस्थांनी केले होते. तर यावेळी प्रल्हाद कीर्तने यांना 7 दिवस झाले आणि 7 दिवसापासून ते आमरण उपोषणास बसलेले आहेत. कुठलंही अन्न पाणी न घेता फक्त समाजातील मुलांबाळाच्या तोंडचा घास कोणी हिरावू नये या दृष्टीने ते या उपोषणास बसलेले आहेत. तर या उपोषणाचे माजी प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर व परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनोरमाताई खेडकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत आज कीर्तनवाडी येथे ओबीसी बांधवांच्या वतीने रास्ता रोको सुमारे सकाळी 9 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत केला. यावेळी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरता जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी पंचायत समिती सभापती गोकुळभाऊ दौंड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माणिक मामा खेडकर, भाजपा जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष रशीदजी तांबोळी, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संजय कीर्तने, अजिनाथ बटुळे, मालेवाडीचे लोकप्रिय सरपंच अजिनाथ दराडे, तसेच आमचे राष्ट्रवादीचे मित्र अंबादासजी राऊत, वामनतात्या कीर्तने, प्राध्यापक सुनील पाखरेसर, अरविंद सोनटक्के, महारुद्र कीर्तने सह बीड व नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे युवक यावेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसत होते. तर आज मौजे कीर्तनवाडी या ठिकाणी, मालेवाडी, कीर्तनवाडी, श्रीपतवाडी, टेंभुर्णी, जवळवाडी या ठिकाणचे महिला पुरुष मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी आलेले होते आणि जर आमच्या आंदोलनाची सरकारने जबाबदारी घेतली नाही तर यापुढे आम्ही महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असंही प्रल्हाद कीर्तने यांनी इंडियन न्यूज 24शी बोलताना सांगितले आणि ते पुढे म्हणाले की आमच्या ताटातला कोणीही घास हिरावून घेऊ शकत नाही. तर यावेळी अनेक या ठिकाणी ओबीसी नेत्यांकडून असंही सांगण्यात आलं की आता ठोसा असा प्रल्हाद कीर्तनेचा यांचा ओबीसी संघर्ष हा चालू राहणार आहे आणि महाराष्ट्रातून लोक या आंदोलनाला पाठिंबा देतील असेही वक्तव्य अनेक वक्त्यांनी यावेळी जाहीर केले. तर आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 वर यापुढेही अशाच या परिसरातील बातम्यांचा नेहमी वेगवान आढावा आम्ही घेऊन येत असतो आपल्यासाठी. तर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मित्रांनो. इंडियन न्यूज 24 साठी कॅमेरामन नितीन अंदुरेसह मी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे. ओबीसीवर अन्याय करणार नाही. कोणती प्रमाणपत्र निघलं म्हणजे तो मनाने ओबीसी मध्ये गेला असायचा. आता महाराष्ट्र सरकारने जर 13% स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते जर ओबीसी कोट्यातून मिळालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आंदोलनाची 75% 75% या राज्यात देशामध्ये हा ओबीसी समाज आहे. हा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यावेळेस मात्र या देशामध्ये काय घडेल हे सांगणं खूप कठीण आहे. कारण आज ओबीसी समाजामध्ये 375 जातीमध्ये आज सगळ्या क्षेत्रातली लोक आमच्यामध्ये, पण आम्ही कष्ट करून कमवल्यामुळे आम्हाला असं वाईट वागणं आणि दुसऱ्यावर जळणं आणि दुसऱ्याच्या ताटातलं हिसकवणं हे आमच्यावर संस्कार झालेले नाहीत. त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर हे कमी होऊ शकतं. त्यांनी अन्नत्याग करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. अशक्तपणा त्यांना भरपूर आलेला आहे. निदान पाणी तरी चालू ठेवावं अशी भूमिका वाटते आम्हाला.